आज आपण शैलेला अमृतच्या 5व्या अध्यायाचं शॉर्टकटमध्ये कथा बघणार आहे. सूत म्हणाले, सज्जन हो, फार पूर्वी शाल्य देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून प्रजा सत्यरथाचा वध केला. ते कळता सत्यरथाच्या करुदर पत्नीने अरण्य गाठले. तेथे तिने एका मुलाला जन्म दिले आणि ती पाणी पिण्यासाठी सरोवराच्या काठी गेली आणि तिथे एका मगरीने तिचा घात केला. आणि एक ब्राह्मण विधवा स्त्री होती. तिने या मुलाला सांभाळ केला, राजपुत्राचा सांभाळ केला. त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले. आपल्या मुलगा शुचिव्रत याच्याबरोबर त्यालाही प्रेमाने वाढविले. एके दिवशी ती एक चक्र नगरीत गेली असता तेथील शिवालयात शांडिल्य ऋषी बसलेले होते आणि त्यांनी सांगितले की हा राजपुत्र असून इथे का. तेव्हा त्यांनी सांगितले की याच्या वडिलांनी प्रदोष व्रत अर्धवट सोडला म्हणून तो अल्पायुषी ठरला आणि याच्या मातेने सवतीला कपटाने मारले म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला. धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मताच अनाथ झाला. त्यानंतर शुचिव्रताविषयी सांगताना ते म्हणाले की याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले, पण त्याच्याकडून शिवार्चन व दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्याचा जन्म मिळाला. तेव्हा उमा दोन्ही पुत्रासह त्यांना शरण गेली असता शांडिल्याने दोन्ही बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले. ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त व शुचिव्रत प्रदोष व्रत करीत असता 4 महिन्यांनी शुचिव्रताला नदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये एक सुवर्णाचा हंडा सापडला. त्यामुळे धर्मगुप्त आणि त्याचे दारिद्र्य सरले. काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अशुमती त्याच्यावर भाडली. आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह करून दिला. त्याला अपार धन व सेना दिली. त्या सैन्यबळावर शल्याला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळवले. त्याने शांडिल्याचा मोठा सन्मान केला. पुढे अनेक वर्ष राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानात बसून तो अशुमतीसह शिवलोकी गेला. हे भोलेनाथ, हे शिवशंकर, हे